सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप असा खास आहे, मस्त आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज तुमच्या सोबत माझं हे जे किचन आहे ते कसं आहे, मी कसं ठेवलंय, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे। म्हणजेच मी आज तुमच्या सोबत माझी किचन टूर शेअर करणार आहे। माझी खूप दिवसांची इच्छा होती की मी जेव्हा घर घेईन ना तर मी लगेचच माझं किचन वगैरे सेट करेल आणि इथून म्हणजे सगळं आणि सगळ्यांसोबत शेअर करेन की माझं किचन कसं आहे। पण हे एवढं सोपं नसतं, कारण मी इथे आल्यानंतर हे सगळं माझ्यासाठी अगदी नवीन होतं। कारण हे किचन ट्रॉलीज वगैरे हे मी देखील पहिल्यांदाच वापरते। आधी माझं नॉन मॉड्युलर किचनच होतं, आता हे सेमी मॉड्युलर आहे। पण खूप मेहनतीने खूप आवडीने मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। कारण आपण म्हणतो ना की माझं ड्रीम होम, ड्रीम किचन, तर त्या टाईप माझं आहे। कारण प्रत्येक गृहिणीचं किचन हे अगदी फेवरेट जागा असते। कारण माझा दिवसातला जास्तीत जास्त जो वेळ आहे तो किचन मध्येच असतो। त्यामुळे हे किचन अगदी मला जसं हवंय तसं मी सेट केलेलं आहे। मला ज्या गोष्टी जशा जिथे हव्या तिथे त्या मी सेट केलेल्या आहेत। प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात, त्यांची सेट करण्याची पद्धत वेगळी असू शकते। पण हे आत्ता जे मी सेट केलंय ना, हे मला मी आता 2-3 महिने होते येतील। तर ह्या 3 महिन्यात मला ज्या ज्या गोष्टी जिथे जशा लागतील तशा मी सेट केलेल्या आहेत। आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलतच राहतात। तर मी आता कसं सेट केलंय हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग मी दाखवते की मी आज हे छोटंसं किचन कसं आहे ते। पुन्हा एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला काहीच नाहीये, ती भिंत पूर्ण रिकामी आहे। फक्त आम्ही हा फोल्डिंगचा टेबल करून घेतलाय, कारण नाश्त्याला वगैरे लागतो म्हणून। त्यानंतर इथे हॉलमधून आल्यावर उजव्याच हाताला मी इथे टाकीवरच एक हंडा भरून ठेवलाय। मी माठ भरून ठेवायचे, तो इथे ठेवायचे, पण आता एवढं काही थंड पाणी लागत नाही त्यामुळे ते इथे असतं। त्यानंतर त्याच्याच साईडला इथे ही माझी जुनी रॅक आहे, तर त्यातही मी काही गोष्टी ठेवल्यात ज्या सारख्या लागत नाही आणि ज्या सारख्या लागतात, म्हणजे च्यवनप्रकाश, पीनट बटर, चॉकलेट सिरप, हॉट चॉकलेट हे वरतीच ठेवलंय की ते इझिली घेता येतं। त्यानंतर इथे आहे माझा फ्रीज, आणि फ्रीजवर ह्या मोजक्याच गोष्टी असतात। एक म्हणजे जे नवन्याने समोर असावं आणि खावंसं वाटतं ते मी यात भरून ठेवते। बडीशेप, यात फळं असतात, माझं फळं कालच संपले, तर पण आता नाही येत म्हणून मग मी याच्यात तात्पुरती पर्स टाकून दिली। इथे प्रसाद आणि एक माचीस बॉक्स। त्यानंतर याच्याच वरती मी इथे ना एक कप्पा करून घेतलाय, त्यात माझा ओव्हन ठेवलाय। इथे सँडविच मेकर आहे, त्याचे 3 भांडे असतात, म्हणजे माझ्याकडे 3 प्लेट आहेत, ते चेंज करता येतात ते। आणि हा टिश्यू, आपला किचन टिश्यू। त्यानंतर इथे आहे असं लगेचच माझं फिल्टर। हे फिल्टर खरं असं मध्ये लावायचं होतं आणि हे साईडला लावायचं होतं, पण ते बोलले की तसं जमणार नाही, त्यांनी मला असं फिट करून दिलं, पण हे थोड्या बाहेर वगैरे जास्ती दिसतात। त्यानंतर हे माझं सिंक, 2 नळ आहेत, एक प्यायच्या पाण्याचा आणि एक वापरायच्या पाण्याचा। त्यानंतर हे सिंक, आणि सिंकच्या खाली देखील मी एक कप्पा करून घेतलाय। कप्पा इन द सेन्स मी ना अशी याला रॅक लावून घेतली की ज्याने माझं जे रोजचं सामान आहे ते मला याच्यात ठेवता येतं। हे मी रोज किचन ज्याने करते ते लिक्विड बनवायला एक स्प्रे बॉटल मला लागते आणि त्याने मी शक्यतो घासून घेत असते। आणि या बॉक्समध्ये माझी भाजी वगैरे आणायची पिशवी, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर छोट्या मोठ्या गोष्टी मी त्यात ठेवलेल्या आहेत। आणि हेही अगदी क्लीन राहतं, इथून पाणी वगैरे वरती येत नाही अजिबात, हेही अगदी स्वच्छ असं असतं। त्याच्यानंतर इथे त्यांनी ना मला असं बॉटल पुल आउट करून दिले, यात मी ह्या अशा छोट्या छोट्या ज्या बरण्या वगैरे आहेत त्या ठेवलेल्या आहेत। यातही अजून बरीचशी जागा शिल्लक आहे, पण मी हे असं सेट केलेलं आहे की म्हणजे जे आपल्याला गोष्टी लागतात, कडधान्य वगैरे, ते सगळं मी असं यात ठेवून घेतलंय। त्यानंतर हे त्यांनी मला ट्रॉली करून दिली। यात हे 3 जे डब्बे आहेत, म्हणजे काही बेसन पीठ, मसाला आणि इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या मी याच्यात ठेवते। इथे माझे सगळे पातेल्यांचे सेट आहेत, म्हणजे माझ्याकडे स्टीलची जी पातेली आहेत ती 5 आहेत आणि जर्मलची पण पातेली आहेत। 3 पातेल्यांचा सेट होतं, पण एक पातेली मी पाणी गरम करायला वापरते आणि 2 भाज्यांना। त्याचबरोबर इथे मिक्सरची भांडे, आणि इथे अजून एखादी गोष्ट बसते,
इथे देखील अजून एखादी गोष्ट बसते, पण आता हे रिकाम आहे. त्याच्यानंतर खाली एक त्यांनी मला करून दिली, ते म्हणजे मोठ्या ताटांसाठी. तर हे एवढा एकच जो कप्पा आहे ना, तो माझा अगदी व्यवस्थित आणि छान असा भरलेला आहे. नाहीतर एवढं अशी गर्दी माझी कुठल्याच कप्प्यात नाही दिसणार. तर यांचा टिफिन आणि ह्या माझ्या ज्या छोट्या प्लेट्स, मोठ्या पावभाजीच्या प्लेट, नाश्त्याच्या प्लेट, झाकण्या, मोठी ताटं, नवण्याचं ताट आणि पाठीमागे तवे, इथे चाळण, एक झाकण आहे ते आणि ट्रे, ह्या गोष्टी मी याच्यात ठेवत असते. ह्या साईडचं जे आहे ना ते जरासं जी रुंदी आहे ती छोटी आहे, त्यामुळे ह्या ट्रॉली छोट्या झाल्यात. हे साईडची थोडी मोठी आहे म्हणजे रुंदी, त्यामुळे ह्या साईडच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या मोठ्या आहेत. पण माझं सामान अगदी व्यवस्थित बसलं. त्यानंतर हा जो कप्पा आहे याच्यातही मी बऱ्याचशा गोष्टी ठेवल्यात. म्हणजे आपली गॅसची टाकी, त्याच्यावर आप्याचं भांड आहे. इथे जो हा टीप दिसतोय त्यात जे एक्स्ट्राचं आपण किराण्याचं सामान आणतो ते मी यात ठेवले. वरती तांदूळ आहेत, ते साईडला जो एक डब्बा आहे त्यात फरसाण, मुरमुरे अशा गोष्टी असतात. या बास्केटमध्ये मला ही भाजी धुवायला वगैरे लागते म्हणून इथे ठेवली. त्यानंतर हा माझा चपात्याचा डब्बा आणि इकडे मी हे ना माझं कांद्या बटाट्याची जी बास्केट आहे ती ठेवलेली. यात बटाटे, लसूण आणि कांदे. आणि याच्याच मागे ना थोडीशी जागा आहे अजून, तिकडे मी माझा दगडाचा खलबत्ता ठेवलाय. तर हे झालं. त्यानंतर हा कप्पा जो आपल्याला नेहमी लागतो कटलरीचा, तर इथे मी पाठीमागे कप ठेवले चहाचे, ते शक्यतो एवढे लागत नाही म्हणून. त्याच्यानंतर हे आपले जे मोठे चमचे, परत पळी, चाळण, लाटणं, हे ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या मी इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे चमचे, चाकू वगैरे. इथे माझं कटर, हा नवण्याचा कप आहे जो तिला दुधासाठी लागतो, फिल्टर कॉफीचं डिकॉक्शन. नंतर मसाल्याचा डबा, हिंग आणि हे आपलं जे असतं पुरण चाळायचं, हे कधी कधी मला चपात्या फुगवण्यासाठी देखील लागतं. तर हा एक माझा जे कटलरीचा जो असतो तो मेन ट्रे. त्यानंतर हे आपलं डिशचं जे असतं ना, छोट्या प्लेट्स, हे जे रिंग असतात आपल्याला गरम भांड्या ठेवायला लागतात त्या, कब्बशा माझ्याकडे थोड्याच राहिलेत, फुटल्यात. ही 2 छोटी भांडी. त्यानंतर हे सॉसेस म्हणजे चहासाठी वगैरे लागतात ते. आणि इथे मी रिकामे डब्बे ठेवते, तोही रिकामा आहे. हा नवण्याचा एक टिफिन आहे तो, इथे एक तिचा टिफिन असतो तो आता ती घेऊन गेली. हे ग्लासेस आणि तांबे आम्ही 2च वरती ठेवतो कारण आम्ही 3घच असतो, त्यामुळे ते एवढे शक्यतो लागत नाही. आणि ज्याच्यातनं मी सगळ्या वाट्या ठेवलेल्या आहेत म्हणजे छोट्या. त्यानंतर जे आपले डिनर सेट सोबत येतात ते, आणि हे मोठे बाउल आहेत 3 ते ह्या गोष्टी मी इथे ठेवते. आणि त्यानंतर हा शेवटचा कप्पा, तर यात मी हे कुकर ठेवते. हा 3 लिटरचा आहे आणि तो 5 लिटरचा आहे. आणि त्यातच मी जे आपले भांडे असतात ना, डब्बे कुकरचे, ते आणि कढया देखील त्यातच ठेवते. त्यानंतर इथे असतात माझ्या कढया. ही लोखंडाची कढई आहे, ही ट्रिपलेची नाही का ती कढई आहे जी मी डीमार्टमधून आणली. ही खाली आपली ॲल्युमिनियमची. आणि हे जे मोठं आहे ना, ही कढई नाही आहे, जे की मला पीठ मळायला लागतं. त्यानंतर इथे त्यानंतर डिनर सेटमध्ये भेटलेले सर्विंग बाउल. हा एक माझा काचेचा जो आहे तो बाउल आहे, एक चाळ, आणि हे त्याच्यात सगळे झाकण इथे ठेवलेले असतात. तर हे झालं माझा ट्रॉलींबाबत. आता किचन ओट्यावर काय असतं, तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझा गॅस. त्याच्यानंतर हे दूध मी तापायला ठेवलेलं. याच्या खालीच मी इथे ना असं पोळपाट ठेवून देते कारण ते ठेवायला माझ्याकडे जागा नाहीये म्हणून. त्यानंतर ही साईड रिकामीच असते, इथे काही नसतं. तर हा आपल्या चपातीचा डब्बा, मिक्सर. आणि ही माझी जी खिडकी आहे यातही काहीच गोष्टी नसतात. हा मनी प्लांटही इथे आत्ता मी लावलाय, तो यासाठी की मला तो थोडासा हे करून नंतर एका कुंडीत लावायचा आहे म्हणून. आणि हे आऊलची जी कुंडी आहे खरं तर ती सिरॅमिकची, आता हे छोटंसं रोपटं मला लावायचंय, पण त्यात जे होतं ते काढून मी मोठ्या कुंडीत लावलंय म्हणून ते आत्ता रिकाम आहे. त्याच्यानंतर इथे आहे हे जे मी ना नंतर बनवून घेतलेलं आहे, हे दोन्ही काचेचं, कारण मला जागा थोडीशी कमी पडत होती म्हणून.
तर इथे आपलं तेल, हा चटणीचा डब्बा आहे, म्हणजे मी जे शेंगदाण्याची वगैरे चटणी करून ठेवते तर ती याच्यात ठेवते. मीठ, आपलं तेलाचं भांड, त्यानंतर त्याच्या पाठीमागे जे हे आहे ते आहे आपलं गुलकंद, आणि ही एक लोणच्याची भरणी आहे. घरी लोणचं बनवलं होतं इकडे माझ्या सासरी, तर सासूबाईंनी दिलेलं आहे. मीठ, आणि हा माझे सगळ्या काचेच्या भरण्या, ज्यात मी काही मसाल्यांच्या गोष्टी, काही लोणची, ड्रायफ्रुट्स वगैरे असं सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि हा बिस्किटचा डब्बा आहे, त्याच्यात एखाद दुसरा पुडा फोडलेला असतो आणि बाकीचे मी टिपमध्ये ठेवून देत असते. तर हे आहे इथलं. आणि त्यानंतर हे, तर हे आहे माझं एक, मी हे वरती देखील काही कप्पे करून घेतले. तर हे काचेचे भांड ठेवण्यासाठी मी करून घेतलं होतं. हे ग्लास, वाट्या, ते कुल्हड, आणि याच्यात मी आपली चिली बोर जे असतं ते ठेवलेलं आहे. बस एवढं एकच मी जे आहे ते क्रॉकरीवालं करून घेतलंय ते युनिट. नाहीतर मी हे दुसरं, यालाही मी नाही का काचेचंच हे करून देतो. म्हटलं नको, हे प्लेनच ठेवा, यात मला व्यवस्थित डब्बे वगैरे ठेवता येतील. तर मग इथे मी ह्या ज्या भरण्या त्या डीमार्ट मधून आणल्यात, ह्या ऑनलाईन मागवल्यात, आणि यातल्या हे जे आहेत ते माझ्या घरचेच आहेत. तर यातही बरीचशी जागा आहे. इथे पुढेही अजून मी ठेवू शकते एवढी जागा आहे. इथे वरच्या याला नाही, पण याला आहे भरपूर स्पेस आहे इथे, नाही का. काजू, बदाम, कॉफी, पोहे यासाठी या मोठ्या भरण्या मागवल्या होत्या, आणि आपल्या डेलीच्या डाळीसाठी वगैरे. तर हे, आणि मग पुन्हा हे सगळं. आणि इथे वरतीही बरंचसं सामान ठेवलंय, म्हणजे याच्यात काही काचेचे भांडे आहेत, यात भांडे, ताट वगैरे परत दिसते. तर वरती त्या गोणीतही भांडे आहेत, हे डब्बे, या टिपामध्येही भांडे आहेत. आणि माझं तो माठ, जो माठ पालथा घालू नये म्हणतात म्हणून मी त्याला प्लास्टिकनी कव्हर केलंय वरतून तो, आणि स्टँड उलटं ठेवून तर ठेवलंय, म्हणजे मला काही सामान देखील त्यात ठेवता येईल तिथे. आणि हे माझं इन्व्हर्टर, इथे कॅलेंडर. तर अशा पद्धतीने आहे माझं हे छोटंसं किचन. आणि तिकडे माझी ड्राय बाल्कनी आहे. तर माझा हा किचन होता, त्या मानाने मला अगदी पुरतो. इथे जे आहे ना, सिंक जवळ माझी भांड्याची जाळी असते, जी की आता नाही आहेत, कारण मी किचन टूर करायची होती म्हणून भांड्यावर घासून व्यवस्थित सगळे लावून दिले, त्यामुळे. नाहीतर इथे थोडेफार भांडे असतातच घासलेले त्या जाळीत. तर असं आहे माझं हे छान असं किचन, छोटंसं मस्त आणि माझ्या मनासारखं किचन. कारण प्रत्येक गृहिणींची ही इच्छा नक्कीच असेल की तिचं किचन तिच्याप्रमाणे सेट असावं, ज्या त्या गोष्टी माझ्या हाताला येतील अशा मी ठेवाव्यात. तर मी तोच प्रयत्न केलेला आहे. आणि जसं की हे चेंज म्हणजे हे नव्हतं, हे मी नंतर जेव्हा किचन वापरायला घेतलं तेव्हा मला काही गोष्टी जाणवल्या आणि मग मी करून घेतलं. तर त्यामुळे चेंजेस हे होतच राहतात. आताही मी म्हणणार नाही की माझं किचन अगदी परफेक्ट आहे, पण मला हवं तसं नक्कीच आहे. तर असा होता माझा हा किचन टूरचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.